अखेर नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली। विशेष म्हणजे अवघ्या 60 दिवसात या प्रकरणाचा निकाल लागला। इतक्या संवेदनशील आणि संपूर्ण राज्य हादरून सोडणाऱ्या प्रकरणात इतक्या कमी कालावधीत न्यायालयानं निर्णय दिल्यानं या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। हे प्रकरण नेमकं इतकं गंभीर का मानलं जातं? तर 3-3.5 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर आधी लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या गुन्ह्याची क्रूरता, पीडितेचं कमी वय आणि संपूर्ण समाजावर झालेला परिणाम या सगळ्या गोष्टी न्यायालयानं अत्यंत गांभीर्यानं घेतल्या। न्यायालयानं स्पष्ट केलं की गुन्हा क्षणिक रागातून किंवा अचानक घडलेला नाही। हा गुन्हा अत्यंत शांत डोक्यानं आणि नियोजन करून करण्यात आला होता। त्यामुळे हा दुर्मिळात दुर्मिळ प्रकारातील गुन्हा आहे। अशा प्रकरणांमध्ये भारतीय कायद्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते। कोर्टानं आणखीन एक महत्त्वाची बाब नमूद केली की आरोपीमध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही। त्याचा यापूर्वी सुद्धा गुन्हेगारी इतिहास समोर आला। कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि एका वृद्ध महिलेवर हल्ला अशा घटना या आधी सुद्धा या आरोपीच्या नावावर असल्याचं कोर्टानं सांगितलं। त्यामुळे हा आरोपी समाजासाठी कायमचा धोका असल्याचंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। या प्रकरणात पोलिसांच्या तपासाचा सुद्धा विशेष उल्लेख करण्यात आला। अवघ्या 16 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आलं। सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे, शवविच्छेदन अहवाल, सायबर तपास आणि इतर वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे उभे करण्यात आले। त्यामुळे आरोपीनंच हा गुन्हा केल्याचं न्यायालयासमोर निर्विवादपणे सिद्ध झालं। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। पीडित कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी मुंबई-बेंगलोर महामार्ग रोखून आंदोलन केलं होतं। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी राज्यभरातून मागणी होत होती। त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। आता न्यायालयानं आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली असली तरी या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ होणार नाही। त्या सर्व न्याय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या शिक्षेवर अंतिम निर्णय होईल। मात्र सध्या तरी नसरापूर प्रकरणात विशेष न्यायालयानं हा गुन्हा दुर्मिळात दुर्मिळ असल्याचं स्पष्ट करत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असली तरी एवढ्या लहान चिमुरडीचा जीव परत येऊ शकत नाही। हीच या संपूर्ण प्रकरणातील सर्वात वेदनेची बाब आहे। तुम्हाला या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल काय वाटतं आणि असे निर्णय नेहमी घेतले पाहिजेत का? याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।